नमस्कार. आज आपण मस्त गाड्यावर मिळतात तसे गरमागरम भजी तयार करणार आहोत. तर भजी तयार करण्यासाठी ते घेतलेले आहे 2 कप बेसन, 3 कांदे कट केलेले, 3 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बारीक चिरलेला पालक देखील टाकू शकता, तो सुद्धा छान लागतो, पण आता माझ्याकडे नाही म्हणून मी टाकत नाहीये. त्यासोबत घेतलेला आहे मी अर्धा चमचा ओवा, हातावरती चोळून टाकायचा, त्याचा छान फ्लेवर येतो. त्यासोबत टाकते पाव चमचा खायचा सोडा, याने भजी छान फुगले जातात आणि आतून छान जाळीदार तयार होतात. त्यासोबत टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा मिरची कोथिंबीर टाकल्याच्या नंतर पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतरच पाणी टाकायचं. इथे मी हळद टाकलेली नाही आहे, कारण का हळद आणि सोडा एकत्र आला की भजी असे लालसर होतात, त्यामुळे मी इथे हळद टाकलेली नाही. तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवत असताना खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही. पीठ जर घट्ट झालं तर मग भजी घशात अडकल्यासारखे होतात आणि पातळ जर झालं तर मग भजी ते आकाराने व्यवस्थित होत नाहीत, अगदी पसरले जातात आणि खायला पण चांगले लागत नाहीत आणि तेलकट पण होतात. त्यामुळे खूप जास्त घट्ट नाही होत किंवा खूप जास्त पातळ नाही असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आणि पीठ पण चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे भजी छान असे सॉफ्ट होतात. तुम्हाला जर कुरकुरीत भजी हवी असते तर याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचे पीठ देखील टाकू शकता. आता 5 मिनिटं हे पीठ आपण भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर 5 मिनिटानंतर आता भजी तळायला घेऊया. तर इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता हे याच्यामध्ये भजी सोडून घेऊया. इथे मी हातानेच पीठ टाकते, तुम्ही चमच्याने देखील टाकू शकता. आमच्या घरामध्ये अशा प्रकारचे भजी माझ्या मिस्टरांना खूप आवडतात, ते माळकरी आहेत, त्यामुळे आमच्या घरामध्ये व्हेज पदार्थ जास्त बनवले जातात आणि त्यातली त्यात त्यांना वडापाव भजीपाव हे खूप आवडतं, तर त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये सतत बनवलं जातं. तर तुमच्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे भजी आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे आपण सर्व भजी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. आता हे छान असे तळून घेऊया. हे तळत असताना कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची नाही, गॅसची फ्लेम वाढवूनच आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहेत. आणि पीठ फेटून घेतल्यामुळे बघा भजी छान फुगलेले आहेत, भजी तळलेले आहेत. आता काढून घेऊया. आणि भजीबरोबर खाण्यासाठी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्यामधून मोडून घेतलेल्या आहेत, त्या तळून घेते. मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या, म्हणजे जास्त तिखट लागत नाहीत. आणि मिरच्या तळून झाल्या की त्यावरती लगेचच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये ते चांगलं मुरलं जातं. आणि मस्त हे भजी तयार झालेले आहेत, सॉफ्ट आणि आतून मस्त जाळी आलेली आहे बघायला. गरमागरम भजी आणि त्याचसोबत मस्त अशी मिरची, तर मस्त बेत होतो. आणि त्याचसोबत चहा असेल तर वा मस्तच. तर आज मी आमच्या घरामध्ये जशी भजी मी बनवते ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.